संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करतायत, परंतु संजय राऊतांना इतकंच सांगायचंय की पाटकर फाईल आली तर संजय राऊत तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही. अलिबागच्या बंगल्यामध्ये केलेले काळे कारनामे पाटकर फाईलमधून समोर येतील. आणि तुम्ही काय सांगतात, काश्मीर फाईल्स, केरळ फाईल्स, या काश्मीर फाईल, केरळ फाईल या देशातल्या अन्यायाच्या कथानक होते. आणि तुमची पाटकर फाईल हे महिलेंवर केलेल्या अन्यायाचं कथानक आहे. एफस्टीन फाईलमध्ये भाजपचा काहीही संबंध नाही, भाजपच्या कुठल्याही नेत्याची त्याच्याशी काही देणं घेणं नाही, हे देखील जनतेला माहित आहे. पण पाटकर फाईल्स आणि संजय राऊत यांचा काय संबंध आहे हे महाराष्ट्रानं ओळखलंय. पाटकर फाईलच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने एका माता भगिनीला त्रास दिला, कशा पद्धतीनं एका महिलेचा छळ केला, हे महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे. ती पाटकर फाईल आली तर संजय राऊत तुम्हाला तोंड देखील दाखवता येणार नाही. एकनाथजी शिंदे भारतीय जनता पार्टीसोबत आल्यानंतर 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा संजय राऊत तुम्ही देत होतात, तेव्हा तुम्हाला लाज वाटत होती का? जेव्हा 50 खोकेचे आरोप तुम्ही केले होते तेव्हा 50 खोके मोजून देण्यासाठी संजय राऊत बसले होते का? संजय राऊत यांनी ते 50 खोके मोजून दिले होते का? संजय राऊतांनी 50 खोके मोजून देताना त्याच्यावर 20% 25% कमिशन घेतलं होतं का? आज जेव्हा चंद्रपुरात तुमच्यावर आरोप होतो तेव्हा तुमची जळफळाट होते, पण जेव्हा तुम्ही एकनाथजी शिंदेंवर अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप केले होते, खोटे आरोप केले होते, तेव्हा 50 खोके मोजून द्यायला संजय राऊत तुम्ही उपस्थित होतात का? आधी त्याचे पुरावे द्या. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कमिशन घेतलं होतं का, याचं उत्तर महाराष्ट्राला द्या. आणि मग चंद्रपुराच्या आरोपानंतर जळफळाट करा. आता चंद्रपूरमध्ये तुम्हाला 1 कोटी रुपये दिले असं म्हटल्यानंतर तुमचा जसा जळफळाट होतोय तो महाराष्ट्र बघतोय. आणि 50 खोकेच्या वेळात तुमची काय अवस्था झाली होती, तुम्ही कशा पद्धतीने खोटे आरोप करत होतात, हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. कमिशनखोरी करणं हा तुमचा धंदा झालाय आणि हे देखील लोकांना माहिती आहे.